श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या गॉड इज ग्रेट या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आजचा तुमचा दिवस आनंदी जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पापमोचनी एकादशी व्रतकथा ऐकणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना विनंती असेल की व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुमच्यावरती, तुमच्या कुटुंबावरती श्री हरी विठ्ठलांची कृपादृष्टी सदैव राहील. आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ, मंत्र, जप यासारखे असंख्य व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इतर नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. जागा रे गोपाळांनो, रामनामी जागा, कळी काळ अकाळा महादोष जाती भंगा. सहस्त्रदळ समान अनुहत ध्वनी उठी, नामाचे निबळे पापे रिघाली कपाटी. दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन, एकादशी उपवास तुम्ही जागा जागरण. द्वादशी साधन कोटी कुळे उद्धरती, नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठी. चला तर मग पापमोचनी एकादशी व्रत कथेविषयी जाणून घेऊया. भविष्योत्तर पुराणातील भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये पापमोचनी एकादशीचे महात्म्य वर्णिले आहे. एकदा युधिष्ठिर महाराज भगवान श्रीकृष्णांना म्हणाले, हे केशव, अमलकी एकादशीविषयी आपण वर्णन केले आहे. कृपया आता आपण मला चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या पापमोचनी एकादशीविषयी सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, पुष्कळ वर्षापूर्वी लोमश ऋषींनी या पापमोचनी एकादशीचे महात्म्य माधांत राजा सांगितले. या एकादशीच्या पालनामुळे व्यक्ती सर्व पापातून मुक्त होते आणि जीवनातील अनेक प्रकारच्या वाईट अनुभवातून मुक्त होऊन अष्टसिद्धी प्राप्त करते. लोमस ऋषी म्हणाले, पूर्वी देवतांचा कोषाध्यक्ष कुबेर याचे अतिशय सुंदर असे एक चैत्रत नावाचे एक मनोहरी उपवन होते. विशेष म्हणजे पूर्ण वर्षभर वसंत ऋतूप्रमाणे त्या उपवनातील वातावरण आल्हाददायक असायचे. त्यामुळे स्वर्गकन्या, किन्नर, अप्सरा आणि गंधर्व तेथे नेहमीच विहारासाठी यायचे. विशेष करून देवेंद्र आणि इतर देवता देखील तेथे येऊन आपल्या आनंदाचे, प्रेमाचे आदान प्रदान करीत असत. त्याच उपवनामध्ये शिवजींचे परमभक्त मेधावी नावाचे ऋषी तपस्या करीत होते. स्वर्गातील अप्सरांनी अनेक प्रकारे त्यांचा तपभंग करण्याचा प्रयत्न केला होता. अप्सरामधील मंजुघोषा नावाच्या एका अप्सरेने त्यांचा तपभंग करण्याचा निश्चय केला. त्यानंतर तिने त्या ऋषीच्या आश्रमाजवळच एक कुटी बांधली आणि अतिशय मधुर स्वरामध्ये ती गायन करू लागली. त्याचवेळी शिवजींचा शत्रू कामदेवाने देखील शिवभक्त मेधावी ऋषींना जिंकण्याचे प्रयत्न सुरू केले. एकदा शिवजींनी कामदेवास जाळून भस्म केले होते. त्याचा सूड घेण्यासाठी कामदेवांनी त्या ऋषींच्या शरीरामध्ये प्रवेश केला. शुभ्र उपवीत धारण केलेले मेधावी ऋषी च्यवन महर्षीच्या आश्रमात वास करीत होते. कंदर्पाच्या शरीर प्रवेशामुळे मेधावी ऋषी देखील कामदेवाप्रमाणे सुंदर दिसू लागले. त्याचवेळी काम भावनेने व्याकुळ झालेली मंजुघोषा त्यांच्या समोर आली. मेधावी ऋषी देखील कामाने घायाळ झाले होते. त्यामुळे ते शिवजींची उपासना विसरले आणि त्रिसंगामध्ये पूर्णपणे गुंग झाले. त्रिसंगामुळे त्यांना दिवस रात्रीचे देखील भान राहिले नाही. अशा प्रकारे मेधावी ऋषींनी कामक्रीडेमध्ये अनेक वर्षे घालवली. त्यानंतर मंजुघोषाने जाणले की मेधावी ऋषींचे पतन झाले आहे आणि आपल्याला आता स्वर्गलोकी परत जावयास हवे. प्रणयामध्ये रत असलेल्या मेधावींना ती म्हणाली, हे ऋषीवरा, कृपया स्वर्गलोकी परत जाण्याची अनुमती आपण मला द्यावी. त्यावेळी मेधावी म्हणाले, हे सुंदरी, आज संध्याकाळी तू माझ्याकडे आली आहेस. आज रात्री इथे राहा आणि सकाळ झाल्यानंतर तू परत जा. हे ऐकल्यानंतर मंजुघोषा घाबरली आणि आणखी काही वर्ष ती तिथेच राहिली. मंजुघोषा तिथे 56 वर्ष 9 महिने आणि 3 दिवस राहिली. तरी देखील त्या ऋषींना हा कालावधी केवळ अर्ध्या रात्री एवढाच वाटला. तिने पुन्हा घरी परत जाण्याविषयी ऋषींना विचारले. तेव्हा मेधावी म्हणाले, हे सुंदरी, आता तर केवळ प्रात झाले आहे. थांब, मला सर्व प्रातविधी करू दे, मग तू जा. तेव्हा ती अप्सरा हसून म्हणाली, हे ऋषीवर, प्रातविधीसाठी आपल्याला किती वेळ लागेल? अद्यापही आपले समाधान झाले नाही का? माझा संग करण्यामध्ये आपण कित्येक वर्ष घालवली आहेत. त्यामुळे कृपया वेळेचे भान ठेवा. हे शब्द कानी पडताच मेधावी भानावर आले आणि वर्षाची गणना करून ते म्हणाले, अरे रे, हे सुंदरी, मी माझ्या जीवनातील 57 वर्ष वाया घालवली. तू माझे जीवन आणि तपस्या या दोन्हींचा नाश केला आहेस.
ऋषींचे डोळे पाणावले, त्यांचा थरकाप झाला. मेधावी ऋषींनी मंजू घोषाला शाप दिला, हे दृष्टे, तुझा धिक्कार असो. तू माझ्याशी चेटकिनीप्रमाणे वागलीस, आता तू ताबडतोब चेटकीन हो. ऋषीकडून शाप मिळाल्यानंतर मंजू घोषा म्हणाली, हे द्विजवर, कृपया हा कठोर शाप आपण मागे घ्यावा. आपण बराच काळ माझ्याशी घालवला आहे. हे स्वामी, कृपया दया करा. हे ऐकल्यानंतर मेधावी ऋषी म्हणाले, हे देवी, मी आता काय करू? तू माझी तपोशक्ती तसेच तपोधन नष्ट केले. तू आहेस तरी देखील या शापातून मुक्त होण्याचा उपाय मी तुला सांगतो. 1. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये जी पापमोचनी एकादशी येते, त्या दिवशी तू एकादशी व्रताचे कठोर पालन कर. त्यामुळे तू यातून मुक्त होशील. इतके बोलून मेधावी आपले पिता च्यवन ऋषीच्या आश्रमाकडे परत आले. आपल्या पतित मुलाला पाहून च्यवन ऋषींना पुष्कळ दुःख झाले. ते म्हणाले, मुला, तू हे काय केलेस? एका स्त्रीसाठी तू आपले तपोधन नष्ट केलेत. काय, हा स्वतःचा नाश करून घेतलास? त्यावर मेधावी ऋषी म्हणाले, पिताश्री, माझ्या दुर्भाग्यामुळे एका अप्सरेचा संग केला आणि मोठे पातक केले. कृपया आपण मला या पापाचे योग्य प्रायश्चित्त सांगावे. पश्चातापद मुलाचे शब्द ऐकल्यानंतर च्यवन महर्षी म्हणाले, हे पुत्रा, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या पापमोचनी एकादशीचे पालन कर. त्यामुळे तू सर्व पापातून मुक्त होशील. अतिशय उत्साहाने आणि कठोरतेने मेधावी ऋषींनी त्या व्रताचे पालन केले. या व्रताच्या प्रभावामुळे ते सर्व पापातून मुक्त झाले. त्याचवेळी मंजू घोषाने देखील त्याच व्रताचे पालन केले आणि आपल्या पूर्व रूपाला प्राप्त करून ती स्वर्गलोकी परत गेली. ही कथा सांगितल्यानंतर लोमश ऋषींनी मादांत राजाला निष्कर्ष सांगितला, हे प्रिय राजन, या व्रताच्या केवळ पालनामुळे सर्व पापांचा नाश होतो. या एकादशीचे महात्म्य वाचल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे एखाद्याला सहस्त्र गायीचे दान केल्याचे पुण्य प्राप्त होते. या एकादशी व्रताचे पालन केल्याने अनेक पापापासून जसे की भ्रूणहत्या, ब्रह्महत्या, मद्यपान, परस्त्री संग, गुरुपती संग इत्यादींचा नाश होतो. तात्पर्य असे आहे की या व्रताच्या पालनामुळे सर्व प्रकारच्या पापापासून आपली मुक्तता होते. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून या व्रताचे पालन करावयास हवे. पापमोचनी एकादशी 2025 तिथी हक्क पंचांगानुसार यावेळी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 25 मार्च रोजी पहाटे 5:05 वाजता सुरू होत आहे आणि ही 26 मार्च रोजी पहाटे 3:45 संपेल. उदय तिथीच्या आधारे एकादशी मंगळवार 25 मार्च रोजी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. कमेंटमध्ये जय हरी श्री हरी विठ्ठल असे लिहा.